आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 राजकीय बातम्या। या निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही। ठाकरेंपासून लांब असणारा अल्पसंख्याक समाज यंदा ठाकरे गटासोबत अजित पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा। ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं, आनंद वाटतो। म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता। म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही यावेळेस काय होणार आणि काय नाही। त्या संविधान बदलणार नाही हे सांगताना नाकी 9 आले। विरोधकांच्या आरोपांचा परिणाम निवडणुकीत दिसला। मोदींनी नाकारलं तरीही मुद्दा खोलवर रुजला। भुजबळांचं वक्तव्य। अगोदरच 400 पार असं बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिंबलं की 400 पार म्हणजे संविधान बदलणार, ते काढता नाकी 9 आले। आमच्या नेत्यांमुळे भुजबळांचा सन्मान ठेवतो, मात्र भुजबळ बोलताना ते योग्य नाहीये ते जे बोलतात ते। महायुतीतील वातावरण खराब होऊ नये, निलेश राणे यांची भुजबळांवर प्रतिक्रिया। दर्शन करा, कार्यकर्ते ऐकून घेतील, एका गटापुरतं राहू नका। आपण आज अलायन्सचे आज नेते आहात, विरोधकांना फायदा होईल जर आपण बोलत राहिलो। प्रत्येक वेळेला आपल्यालाच आक्षेप कसा होऊ शकतो, आम्हाला का होऊ शकत नाही? मग आम्ही मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी का ऐकत घ्यावं? भाजप मोठा भाऊ हे मान्य, त्यांना जास्त जागा द्याव्या लागतील। विधानसभेच्या जागा वाटपावर भुजबळांची प्रतिक्रिया। बिग ब्रदर त्यांची 100पेक्षा जास्त आमदार निवडून आलेले आहेत, त्यांना मोठा वाटा मिळणार, स्वाभाविक आहे। 1 जूनला इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक, मात्र परदेशात असल्यानं उद्धव ठाकरे संजय राऊत बैठकीला दांडणी मारणार। ममता बॅनर्जीही गैरहजर राहणार, खरगे पवार मात्र उपस्थित राहतील। ससूनच्या गेल्या 5 वर्षातील कारभारावर श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळे यांची ट्विट करत मागणी। अनेक वर्षांपासून शरद पवार साहेबांसोबत तेच आमचं नेतृत्व होतं, आहेत आणि राहतील। सुप्रिया सुळे मात्र लीडर होऊ शकल्या नाही। मी अद्याप पक्ष सोडलेला नाही, सोनिया दुहान यांची स्पष्टोक्ती। मनसेच्या शिक्षक संघाचे उमेदवार अभिजित पानसेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। विरोधात अजून कोणी उमेदवार नसल्यानं विजयाची खात्री, पानसेंची प्रतिक्रिया। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली फडणवीसांची भेट। सह्याद्री अतिथीगृहावर फडणवीस नांदगावकरांची भेट, भेटीचं कारण स्पष्ट।